पण आता अरे सोडून तिने पहिल्यांदा सिक्युरिटी गार्डला अहो बोलली होती. याचा सिक्युरिटी गार्डला खूप आनंद झाला होता. पूजा आल्याने हळूहळू सर्व बदलू लागले. सर्व रूम मध्ये पोहोचल्यावर गप्पा गोष्टी करू लागल्या. त्याच वेळी राज तिथे येतो व म्हणतो, काय ग स्वाती, तू इतक्या लवकर पार्टी सोडून आली? इकडे रश्मी म्हणते, पूजा झोप आता आणि हा लाईट बंद कर. आता लैला मजनू प्रेम करण्याची सुरुवात करतील. पूजाला रश्मीचे ऐकून एक वाक्य समजले. तेव्हा तिने राजला हॉस्टेलवरून जाण्यास सांगितले. पण दारूच्या नशेत असल्याने राज म्हणतो, ए तू कोण मला सांगणारी? चल हो बाजूला. आजपर्यंत मला कोणी बोलले नाही. मी इथे येतो. स्वाती बरोबर जे काही करतो ते स्वातीला पण आवडते. या दोघी भवान्या पण मला काही बोलती नाही. मग तू कोण? यामिनी जागी असल्याने लगेच उठली. त्या पाठोपाठ रश्मी पण जागी झाली. काय रे राज, आज आम्ही भवान्या दिसतो आहे. ज्यावेळेस स्वातीला प्रेमाचा प्रस्ताव द्यायचा होता त्यावेळी मीच तुझी मदत केली. मदतीच्या आधी तर तू माझ्या मागे पुढे कुत्र्यासारखा फिरत होता. यामिनीच्या रागेट शब्दांनी राजला चांगलेच भडकवून दिले. यावर तो म्हणाला, ए चुप कर. काय बोलते आहे तू? हा काय बोलते आहे? यावर पूजा म्हणते, राज माझ्या एका प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ दे. मग तुला जे काही करायचे आहे ते तू बिनधास्त कर. तुला कोणी अडवणार नाही. तेव्हा राज खुश होऊन म्हणतो, मग विचार ना, कोणाची वाट बघते? राज तू स्वाती बरोबर लग्न करशील ना, का तिचा फक्त वापर करून सोडून देशील? यावर नशेच्या धुंदीत राज म्हणतो, लग्न आणि हिच्याशी. आजपर्यंत हिने दुसरे काही करूच दिले नाही. जे सुख मला पाहिजे होते ते तर मला ती कधी देऊच शकली नाही. सालीला पार्टी डिस्कोत इतकी गरम करायचो, पण ती वेळ आली का नाही नाही हेच ऐकत राहायचो. इथे आलो का माझ्या मैत्रिणी जाग्या आहेत, दुसरे काही करू नको. या गोष्टी तिच्या कायमस्वरूपी. आणि एकच प्रश्न, माझ्या बरोबर लग्न करशील का? अगं पूजा, लग्न तर मला तुझ्या बरोबर करण्याची इच्छा आहे. या स्वाती बरोबर नाही. हिच्याकडे तर फक्त पैसा आहे, बाकी दुसरे काही नाही. हिचा फक्त वापर करा आणि कचऱ्याच्या डब्यात हिला टाकून द्या. या गोष्टी स्वातीच्या मनाला चांगल्याच टोचल्या व तिने राजच्या कानाखाली एक जोरात चपराक देऊन दिली व त्याला जाण्यास सांगितले. राज जायला नकार द्यायला लागला तर स्वातीने सिक्युरिटी गार्डला आवाज देऊन बोलवले व राजला मारायला लावले. दारूची नशा राजच्या डोक्यात चांगलीच घुमत होती, त्यामुळे तो मार पण त्याला लागत नव्हता. त्या रात्री राजला मारत मारत हॉस्टेलच्या बाहेर काढले. इकडे स्वाती बेधुंद होऊन रडू लागली. तेव्हा पूजा म्हणते, स्वाती, मुलांना सूट खरं आपण मुलीच देतो. मुलं आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला हात लावतात, पण आपण त्यांना हटकत नाही, कारण त्यांना ती आवड असते. त्यांच्या दुप्पट तिप्पट आवड आपल्यासारख्या तारुण्यात आलेल्या मुलींना असते. पण स्वाती, तूच एक मनाला विचार. तू जर पहिलेच राजला विचारले असते की माझ्या बरोबर लग्न करशील का, असे जरी विचारले असते ना, तेव्हाच त्याने तुला सोडून दिले असते. हा मात्र तुला जर दुसऱ्या मुलीसारखे आवडत असेल, म्हणजे तू माझा व मी तुझा वापर करून विसरू, तर मुलीच्या नावाला तू एक कलंक आहे. प्रेम फक्त संबंध नाही, प्रेम परमेश्वराची खूप मोठी देण आहे. प्रत्येक मुलं मुली प्रेम करतात, पण ते फक्त संबंधासाठी नाही. तुझे प्रेम पण त्याच प्रकारचे आहे. संबंध हा संसार टिकवण्यासाठी केला जातो, पण लग्नाआधीचा संबंध फक्त मजा करण्यासाठी. कधी तुम्ही दोघांनी सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या? कधी काही कारणास्तव एकमेकांसाठी रडलात? माझ्या मते नाही, कारण तू फक्त राजचा वापर संबंधापुरताच केला. फरक इतकाच होता की काही न सुरक्षा ठेवता राज तुझ्याबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करीत होता, पण तू नाही. ज्या प्रकारे राज दोषी आहे त्याच प्रकारे त्याच्या पापाची वाटेकरी पण तू आहे. आणि आता हे रडणे थांबव. अशी दाखवून राहिली तू, पण खरे प्रेम केले होते जसे काही. समज स्वाती, तुला मागे पुढे एखाद्या घरातील चांगला सुशिक्षित मुलगा तुला बघण्यास आला. त्याने जर तुला विचारले, का हो तुमचे पहिले कुठे प्रेम संबंध होते का, तेव्हा नाहीच सांगशील, कारण तुला पण तो आवडलेला असेल. पण समजा कधी तो तुला म्हणाला, ठीक आहे, तुमच्या शब्दाला मान ठेवून मी तुमच्या गोष्टी खऱ्या मानतो, पण कधी भविष्य काळात मला दुसऱ्या जवळून समजले की ही मुलगी तर एक नंबरची, मग मी तुम्हाला चिरून टाकेल, तेव्हा तू त्या मुलाला लग्नाचा होकार देशील? नाही, कारण सत्य हे कधी ना कधी आपल्या तोंडून नाही, पण दुसऱ्याच्या तोंडून तरी ऐकायला मिळत असते. पूजाचे प्रत्येक वाक्य कडू होते, पण ते सर्व खरे असल्याने स्वाती एकही शब्द बोलत नव्हती व तशीच रडत रडत झोपी जाते. पूजा संतापलेली असते, त्यामुळे ती यामिनीला व रश्मीला म्हणते, आता तुम्ही काय पहारा देणार आहात का? दार खिडक्या बंद करा आणि कोणी किती पण खिडकी वाजवली तर उघडू नका. झोपा आता सर्व. झोपत
असताना पूजा म्हणते, आले प्रेम करायला. प्रेमचा अर्थ तर नीट माहित नाही, फक्त वायफळ गोष्टी माहिती आहे यांना. आणि आम्हा खेड्यावाल्यांना येडे म्हणतात. काही खरं नाही. झोप ग पूजा राणी, सकाळी लवकर उठायचे आहे आता आपल्याला. गुड नाईट पूजा डार्लिंग. पूजा स्वतःच स्वतःला म्हणते व शांत निद्रा घेते.